पायलोनेटिस सायनस वरून कळणे आणि आतून असणे ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर या 2 गोष्टींसाठी फरक करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतात, नैदानिक टेस्ट कराव्या लागतात. म्हणजेच काय, आपल्याला एम-आर-आय किंवा यू-एस-जी या 2 रेडिओलॉजिकल टेस्ट करायला लागतात. एम-आर-आय आणि यू-एस-जीमध्ये आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेट आपल्याला समजते, की साधारण आपल्याला जो पायलोनेटिस सायनस आहे, तो ट्रॅक केवढा आहे, त्याची डेप्थ किती आहे, त्याची लेंथ किती आहे, त्याच्यामध्ये पस डिस्चार्ज किती आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन किती आहे आणि सॅक्रल बोनच्या किंवा कॉक्सिक्जियल जंक्शनच्या किंवा नेटल क्लेफ्टच्या आसपास किती इन्फेक्टेड एरिया आहे आणि आपल्याला कसं ते ठीक करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला यू-एस-जी आणि एम-आर-आयवरून करता येतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे एम-आर-आय किंवा यू-एस-जी हे 2 टेस्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्या व्यतिरिक्त ही काही वेळेला आपण फिजिकल एक्झामिनेशनमध्ये जर ट्रॅक 2 किंवा मल्टिपल असतील, तर ते कनेक्टेड आहेत की नाही आहे, हे कनेक्टेड बघण्यासाठी मिथिलीन ब्लू नावाचा एक डाय येतो. तो डाय एका बाजूने पुश केल्यानंतर दुसऱ्या बाजूने आल्यास तो सायनसच्या ऐवजी आपण त्याला फिशुलर ट्रॅक ही म्हणू शकतो किंवा त्याची लेन्थ साधारण आपल्याला समजू शकते, की साधारण कितपत आहे. हे ही टेस्ट आपण करू शकतो. याच्यानंतर पुढची टेस्ट आहे एंडोस्कोपिक टेस्ट. एंडोस्कोपिक टेस्टने आपण आतून पाहू शकतो, की साधारण पायलोनेटिस सायनस कसं आहे किंवा कितीपर्यंत आहे. याच्यानंतर येतं काही वेळेला पस डिस्चार्ज किंवा हार्डन सरफेस झालेलं असेल, तर आपण तिथली बायोप्सी किंवा तिथला तुकडा घेऊन तपासणीसाठी पाठवू शकतो. या तपासणी कशासाठी करायची असते, तर एक्झॅक्टली हा पायलोनेटिस सायनस आहे की कॅन्सरियस काही ग्रोथ आहे, हे बघण्यासाठी करण्याची गरज. कॅन्सरियस ग्रोथ येण्याची शक्यता अत्यंत अल्प प्रमाणामध्ये असते, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. पण हे नैदानिक दृष्टीने एक महत्त्वाची टेस्ट आहे. याचबरोबर आपण लॅब टेस्ट करतो. लॅब टेस्टमध्ये काय करतो, 2 सगळ्यात इम्पोर्टंट आपल्याला टेस्ट असतात. पहिलं टेस्ट असतं की पस. पस आपण काय करतो, पस कल्चर किंवा पस स्वॅब आपण लॅबमध्ये पाठवतो. त्याच्यातून आपल्याला त्याचा जंतुसंसर्ग समजतो आणि त्याच्यावरून आपल्याला कोणते अँटिबायोटिक्स वगैरे द्यायचं त्याचं नैदानिक सिद्धांत आपल्याला कळून जातं. सेकंड आहे की सी-बी-सी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. कंप्लीट ब्लड काउंटमध्ये आपण काय बघतो की डब्ल्यू-बी-सी बघतो. व्हाईट ब्लड सेल्स बऱ्याच वेळेला जर पस डिस्चार्ज किंवा जास्त प्रमाणामध्ये असेल, तर पेशंटला तर रक्तामधल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत, त्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि ह्या वाढलेल्या पांढऱ्या पेशींमुळे आपल्याला कळतं, की शरीरामधलं इन्फेक्शन जे आहे ते लोकलाइज्ड आहे, म्हणजे तिथल्या तिथे त्याच जागेवर आहे, की शरीरामध्ये ते सेप्टिक होऊन पसरत आहे. ह्या दोन्ही एवढे आपण नैदानिक दृष्टीने जर आपण विचार केला, तर एवढे डायग्नोस्टिक टेस्ट आहेत आणि या डायग्नोस्टिक टेस्टवरून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय कळतं, तर आपण उपचार कोणत्या पद्धतीने करायचं.